महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सुवर्णयुगाचा खरा पाया कसा रचला गेला ते आज आपण उलगडून पाहूया. पण आजच्या आधुनिक महाराष्ट्राचा नेमका सांस्कृतिक पाया नेमका कोणत्या प्राचीन साम्राज्याने घातला असेल बरं? पैठण हे केंद्र, तिथून संपूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेला या अवाढव्य साम्राज्याचा विस्तार खरंच थक्क करणारा आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय, त्यांनी तब्बल 450 वर्ष एकछत्री राज्य केलं. विचार करा. सेमुक राजापासून ते थेट यज्ञश्री सातकर्णीपर्यंत या 4 अत्यंत पराक्रमी राजांनी हे अवाढव्य साम्राज्य उभे केले. स्वतःच्या नावाआधी आईचं नाव लावण्याची ही पद्धत, प्राचीन काळातील स्त्री शक्तीचा आणि मातृत्वाचा हा केवढा मोठा सन्मान. इतिहासकारांच्या मते आधुनिक महार समाजाचे मूळ याच महारथी नावाच्या प्राचीन आणि शूर स्थानिक सरदारांमध्ये दडलेले असावे. अनेक भक्कम ऐतिहासिक संदर्भ या नेत्यांना प्राचीन नागवंशीय संस्कृतीशी थेट जोडतात. नागपूर हे त्याचेच एक उत्तम उदाहरण. या दाव्याचा सर्वात मोठा पुरावा काय, तर कार्ले लेणीमध्ये कोरलेला हा प्रत्यक्ष आणि अस्सल प्राचीन शिलालेख. यावरून स्पष्ट होतं की हे महारथी केवळ योद्धे नव्हते, तर अत्यंत प्रभावी प्रशासक आणि शक्तिशाली राजेही होते. विशेष म्हणजे याच काळात संपूर्ण प्रादेशिक समाजात समता आणि व्यापाराचे एक प्रचंड मोठे बौद्ध प्रबोधन घडून आले. महारथींच्या भक्कम दानातूनच या जगप्रसिद्ध बौद्ध लेण्यांची निर्मिती झाली. त्यांचा हा भव्य वारसा आज तगायत सुरक्षित आहे. यातलं कार्ले चैत्यगृह तर आजही संपूर्ण भारतातील सर्वात विशाल आणि भव्य चैत्यगृह म्हणून दिमाखात उभा आहे. प्रशासनातही कमालीची शिस्त होती. संवादासाठी त्यांनी काटेकोरपणे फक्त ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेचाच वापर केला. त्यांच्या नाण्यांचं वेगळेपण पहा. एका बाजूला प्राकृत आणि दुसऱ्या बाजूला चक्क प्राचीन द्राविडी भाषेचा वापर केलेला आढळतो. नाण्यांवरील जहाजांसारखी चिन्हे त्यांच्या अवाढव्य सागरी व्यापाराची आणि अविश्वसनीय आर्थिक वर्चस्वाची भक्कम साक्ष देतात. पण इसवी सन 220 पर्यंत ही मध्यवर्ती सत्ता विखुरली आणि अनेक प्रादेशिक राजघराण्यांनी वेगवेगळ्या प्रदेशांवर ताबा मिळवला. सत्ता गेली असली तरी महारथींचा भक्कम सांस्कृतिक पाया आणि बौद्ध विचार महाराष्ट्राच्या मातीत कायमस्वरूपी रुजले. मग याच प्राचीन समतेच्या पायाने आधुनिक महाराष्ट्रातील महान सामाजिक क्रांतीची बीजे रोवली असतील का? नक्कीच विचार करा.